आपल्याला स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला बेल. चला या शब्दानंतर होणारा शब्द असेल आई महाकाली स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये साई स्पोर्ट्स संघ. याच्या पण दखल घ्या. दोन्ही संघ आपण तयारीमध्ये राहायचा आहे. एक संघ आपल्याला सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल तोच साई स्पोर्ट्स संघ आणि यानंतर होणारा शब्द असेल आई महाकाली स्पोर्ट्स. टाके गेट वरती ऋत्विक उर्फ बाबा पाटील, नाश्ता गेट वरती स्वप्नील, तर गोलंदाजी मार्क वरती आपण स्वराजला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक उडीतील पहिलं आणि संघ पहिल्या षटक आपल्याला स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. राईट अप अराउंड विकेट येणारा पहिल्या चेडू आणि पहिल्या चेडू इथे कमर्शियल डोक्यावरच आपल्याला बाबा पाटील याच्या बॅट मधून त्याला पहिल्या चेडूवरती ते चौकार पाहायला मिळालाय. ऋत्विक पाटील या नावाची प्रचिती या क्रीडांगणाच्या आतमध्ये दिली गेली आहे. का बी सर्वात महागडा खेळ होतोय या स्पर्धेमध्ये ठरलोय हे इथे पहिल्या चेडूवरती दाखवून देताना आपल्याला बाबा पाटील इथे पाहायला मिळालाय. वैयक्तिक खाता आणि संघाचं खाता हे 4 धावांनी आपल्याला कुलताना पाहायला मिळालाय. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. कव्हरच्या डोक्यावरती ते खेळला गेलेला फटका पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आणि त्याच पॉवर प्लेचा इथे पुरेपूर इथे उपयोग करण्याचा केलेला प्रयत्न. स्वराज्याच्या वरती पहिल्या चेडूवरती ते आक्रमण करताना आपल्याला बाबा पाटील इथे पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग गेट वरती आता मात्र बॅट टिकून इथे आव्हान करतोय. यावेळेला फक्त आणि फक्त चेडूला ते दिशा दाखवली आहे. देखील फटके आपल्याला ऋत्विकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक चेडूखाली जाण्याचा करतील ते प्रयत्न. 2 धाबे ते कंप्लीट केले गेल्या आणि 2 धाबांचं रूपांतर ते तिसऱ्या धाब्यामध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळालंय. धावसंख्या तब्बल आता 7 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळालं. आता मात्र स्ट्रायकिंग गेट वरती आपल्याला स्वप्नील इथे पाहायला मिळेल. या संघाचा कर्णधार आता मात्र स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला मिळेल स्वप्नील. क्षेत्ररक्षक वारंवार इथे बदल केला जातोय. यष्टरक्षक थोडस इथे कान मंत्र देतोय स्वराजला. गोलंदाज ट्रॅक वरती स्वराज पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. यावेळेला फक्त आणि फक्त चेडूला ते दिशा दाखवली आहे. लोवर फुलटॉसचा चेडू होता खोदून इथे काढला गेला आणि त्यानंतर ते क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक येते बाबाला इथे दिली जाते. धावत संख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करताना ऋत्विक आणि स्वप्नील इथे पाहायला मिळालाय. त्यानंतरचा आलेला हा चौथा चेडू इथे पाहायला मिळेल. चांगला चेडू इथे पाहायला मिळाला. आता मात्र ते कमबॅक केलं जात आहे. बॅटची घेतलेली हलकीशी कडा फॉलोथ्रोमध्ये चेडूने ते फील्ड केला गेलाय. जर त्या चेडूची होईल ते सांगतात. धावत संख्या 8 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाली. अजूनही 2 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक ते पहिले प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी ते केली गेली आहे. अजूनही 2 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. या सात मात्र पुन्हा एकदा वेगवान चेडू आपल्याला पाहायला मिळालाय. एकदा ते घेतली जाईल. बाईक स्वरूपात एकदा ते धावून कंप्लीट केली जाते. धावत संख्या 9 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्रायकिंग गेट वरती स्वप्नील पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेडू. निर्धारित 6 षटकांचं हे सामने आणि 30 तुम्हाला 6 षटकं फेकण्यासाठी 30 मिनिटांचा इथे कालावधी दिला गेलाय. या सातामात्र समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालाय. मिडऑफच्या डोक्यावर चेडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैरात. तोपर्यंत मिळतील तिथे 2 धावा आणि याचा आता 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. षटक क्रमांक संपले ते पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेर सगळ्याची धावसंख्या बिनबाद 11 अंकावरती आपण पाहतोय. येस गोलंदाजी मार्कवरती आपण विशाल इथे पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा घेतलेला हा निर्णय. कारण स्ट्रायकिंग गेटवरती ते ऋत्विक पाटील आहे.
पहिल्या षटकामध्ये 11 धावा इथे खर्च केल्यात. पहिले पॉवर प्ले इथे संपलाय आणि त्याच नंतर दुसरा पॉवर प्ले म्हणजेच बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा इथे निर्णय घेतला गेलाय. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये ते खर्च करण्याचा प्रयत्न इथे ऋत्विकचा नक्कीच असेल. येस, यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ऋत्विक पाटील पहिल्या चेंडूवरती 4 धावा इथे खातं इथे विशालचे इथे कोल्लं गेलंय. धावसंख्या पुढे जाऊन सरकते. तेच म्हणजे 15 अंकावरती विशालचे इथे स्वागत केलं गेलंय आणि यासाठी इथे पॉवर प्लेचा इथे उपयोग केला जातोय. पुन्हा एकदा ऋत्विक पाटील होईल इथे त्यांच्या स्ट्राईक विकेटवरती. हॅलो, या ठिकाणी आमचे ते निर्माण आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्या ऋत्विक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाऊन सरकले 25 अंकावरती. बॅटिंग पॉवर प्ले ते घेण्याचा घेतलेला निर्णय आतापर्यंत चांगला इथे ठरलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. यावेळेला लोवर फुल टॉसचा चेंडू आता मात्र फॉलोथ्रोमध्ये चेंडू ते फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते दुसऱ्या प्रगतीपथावर. अजूनही येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. हॅलो, या ठिकाणी वेतोशी गावचे सरपंच आमचे मित्र अरुणदादा झोरे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. अरुणदादा झोरे, सरपंच वेतोशी. ऋत्विक पाटील याचा जर का आपण विचार केला तर 8 चेंडू आणि 20 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली. 1 धावे ते घेतली गेली आणि त्याच एका धावेचे रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा केलेला प्रयत्न आणि या चेंडूवरती मिळतील ते 2 धावा. षटक क्रमांक संपले ते दुसरं आणि 2 षटकांच्या खेळीस सगळ्याच मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. हॅलो, डगआउटमध्ये जे बॅटिंग करणारे फलंदाज आहेत त्यांनाच कृपया बसायला द्या. त्यातून जर चेअर असतील शिल्लक तर तुम्ही बसलात तरी पण चालेल. एक्स्ट्रा जे कोण असतील त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसलात तरी पण चालेल. अनिकेत पाटील, खेळाडूंना कृपया बसायला द्या. गोलंदाजी मार्कवरती आपण इथे प्रणयला इथे पाहतोय. वैयक्तिक कोणीतील पहिल्या आणि संघकडून तिसरं षटक इथे आपल्याला प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग गेटवरती पुन्हा एकदा आपल्याला ऋत्विक पाटील इथे संचोत्तर पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 20 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला गतीत परिवर्तन पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालंय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षणात पाहायला मिळालंय आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आपल्याला या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळतील आणि याच 2 धावांनी धावसंख्या 30 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाजांनी करून नक्कीच दिली आहे. राजलक्ष्मी स्पोर्ट्सचा संघ आतापर्यंत हा ठरलाय साई स्पोर्ट्स या संघावरती.
जास्तीत जास्त धावा इथे खर्च करण्याचा केलेला हा प्रयत्न, धावांचा डोंगर इथे नक्कीच उभा केला जातोय. यस, यावेळेला काय घडलंय पंचायतच्या माध्यमातून नो चेडूचा इशारा म्हणजेच काय, तरी ते फेकी गोलंदाजी इथे आढळली. या गोलंदाजाला इथे या स्पर्धेमध्ये ते बॅन केले जाईल. म्हणजे हा गोलंदाज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. बॅटची हलकीशी काढायला लागली होती, जेल देखील इथे घेतली होती. जर का हा नो चेडू नसता तर ऋत्विक पाटील इथे डगआउटचा रस्ता इथे धरावा लागला असता, परंतु आहे ते नो चेडू म्हणजेच काय ते यानंतरचा चेडू असेल तो फ्री हिटचा चेडू असणार आहे. पोटा फटका खेळायचं आमंत्रण इथे दिलं गेलंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 31 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय जाधवला आता मात्र इथे गोलंदाजी दिली जाते. फ्री हिटचा चेंडू मोठा फटका इथे खेळायचा आहे. यस, चेंडू इथे शरीरावरती जाऊन आदळतोय. फ्री हिटची संधी होती आणि त्या संधीची ते सोनं करायचं होता, परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. यातो इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. षटक क्रमांक आपल्याला तिसरा इथे प्रगतीपथावर पाहायला मिळेल. त्यानंतर इथे मागच्या दिशेने खेळला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या चेंडूवरती देखील स्वरूपात या दोन धावा इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. चांगली इथे फलंदाजी आपल्याला ऋत्विकच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेकल्या स्वरूपाच्या दोन धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जाणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 33 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. अजून या षटकातील 3 चेंडूंचे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते तिसरं आणि त्याचा तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावत संख्येचा विचार केला तर धावत संख्या बिनबाद 33 अंकावरती पाहायला मिळते. आक्रमक खेळी आपल्याला ऋत्विक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक गेट वरती ऋत्विक पाटील, गोलंदाजी स्ट्राइक वरती प्रणय जाधव इथे आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला लोवर फुल टचचा चेंडू फक्त आणि फक्त चेंडूला ते दिशा दाखवली. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लाजवाब आपल्याला फलंदाजी ते ऋत्विक पाटीलच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाऊन सरकली आहे 37 अंकावरती. ऋत्विक पाटीलच्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅट बोलताना पाहायला मिळाली आहे. धावांचा पाऊस इथे मैदानाच्या आतमध्ये ते ऋत्विकच्या माध्यमातून पाडला गेलाय. गोलंदाजाला अक्षरशः इथे स्वतःच्या तालावरती नाचवले जात आहे आणि त्यानंतर संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पुढे सरकेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय जाधव होईल इथे सैच. येणारा पुढचा चेंडू यस, आता मात्र यू मिस हा हिट लागलेला धक्का क्रमांक पहिला. ऋत्विक पाटील याला मैदानाच्या इथे बाहेर यावं लागेल. चांगली खेळी आपल्याला ऋत्विकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धक्का क्रमांक पहिला राजलक्ष्मी स्पोर्ट्स या संघाला इथे लागलाय. येस, ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून 15 चेंडूंवरती 29 धावांची खेळी आपल्याला इथे पाहायला मिळाली. जी सुरुवात इथे आपल्या संघाला इथे करून देण्याची गरज होती ती इथे सुरुवात नक्कीच ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून केली गेली आहे. वैयक्तिक 29 धावांचं योगदान आपल्या संघासाठी ते दिलं गेलंय. आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पंचम वाडकर इथे येताना पाहायला मिळाला. या देखील खेळाडूची सातत्याने ती चर्चा या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये केली जाते. तोच पंचम वाडकर आता मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला येताना पाहायला मिळाला. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल. पंचम वाडकर वरती सर्वांचं लक्ष असणार आहे. धावसंख्या 37 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच 37 अंकावरती ते पहिला धक्का इथे लागलाय.
अजून एक चेडूचा खेळ बैदरच्या आतमध्ये बाकी असेल. राईट आर्म अराउंड विकेट स्ट्रायकिंग गेट वरती आपल्याला पंच वाडकरी ते पाहायला बेला डावकरी आताचा फलंदाज. यावेळेला रिव्हर्सचा फटका ते खेळायचा होता. बॅटरी बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तोपर्यंत तिथे या चेडूवरती 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत. आणि याच आता 2 धावांनी सगळ्याची धावत संख्या पुढे जाऊन सरकताना पाहायला बेल तीच म्हणजे 39 अंकावरती. जे आपल्याला व्यासपीठाच्या बाजूला जे आपण बॅनर लावलेले आहेत तिथे जर का चेडू गेला जर धक्क्याला लागून जर मैदानाच्या आतमध्ये जर का चेडू आला तरच आपल्याला धावून इथे धावा कंप्लीट करायचे आहेत. नाहीतर ते 2 धावा इथे डिक्लेअर घोषित केले गेलेत. याची आपण सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. धावा संख्या 39 झाली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजी बार्कवरती आपल्याला भूषण जाधव इथे पाहायला बेलला वैयक्तिक उडीतील पहिल्या आणि संघकडून चौथं षटक इथे भूषणच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे. तर स्ट्रायकिंग गेटवरती स्वप्नील नॉन स्ट्रायक गेटवरती आपल्याला पंच वाडकर इथे पाहायला बेला. धावत संख्या आतापर्यंत 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट ओव्हर द विकेट येणारा पहिला चेंडू समोरच्या दिशेने चेडूला इथे हलक्या तरी ते गडवला जातोय. एकदा विधी घेतली जाईल बजेट काही स्ट्राईक इथे चेंज केली जाते आहे. स्ट्रायकिंग गेटवरती आता मात्र पंच वाडकर त्या आणलंच गेलंय. त्यामुळे संख्या आता 40 अंकावरती जाऊन पुढे सर केला आणि स्वप्नीलच्या माध्यमातून हे ते काप केले गेले. ज्यावेळेला ऋत्विक पाटीलला मैदानाच्या आतमध्ये होता त्याला देखील इथे स्ट्राईक इथे दिली जात होती. सिंगल डबल इथे धावफलक इथे सुरू ठेवलं होतं आणि त्याच प्रकारे आता मात्र इथे फलंदाजी केली जाते. तुम्हाला निर्धारित 30 मिनिटे इथे दिली गेली आहेत. ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला या वेळोवेळी या सूचना देत असतील. यावेळेला समोरच्या दिशेने मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चेडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी लाजवाब इथे फलंदाजी आपल्याला पंच वाडकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. भूषण जाधव याच्यावरती ते आक्रमण केले गेले आणि याचं 7 धावा वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले आहेत. धावसंख्या आता मात्र 46 अंकावरती जाऊन पुढे सरकते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती भूषण जाधव होईल इथे सैच. आता माझं साईड इथे चेंज केली जाते. राईट आर्म ओव्हर विकेट येणारे पुढचे चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. यावेळेला हलक्या तर चेडूला इथे गडवलं जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्याच्या डोक्याच्या विरुद्ध चेडू इथे ट्रॅव्हल झालाय. एकच धावे चेडूवरती घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. या आधीच्या चेडूवरती एक षटकार इथे खेचला गेला. त्यानंतर इथे सिंगल इथे स्ट्राईक इथे चेंज केली गेली. धावत संख्या आता 47 अंकावरती आपण पाहतोय. अजून या षटकानंतर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळ फटका इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं इथे क्षेत्ररक्षकाला बीट करू द्या. चेडू आपल्याला सीमारेषेवरती जाताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर या चेडूवरती घेतलेला आपल्याला 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि याचं 3 धावांनी संघाची धाव संख्या 50 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतला पहिला असं संघ ठरलाय की जो 50 धावा या धावफलकावरती जोडले आहेत. राजलक्ष्मी स्पोर्ट्सचा संघ 50 धावांचा पल्ला आतापर्यंत इथे गाठला गेलाय. धावांचा डोंगर इथे उभा करायचा आहे. अजूनही या षटकानंतर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. भूषण जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा होईल सज्ज. अजूनही 14 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला बोटा फटका ते खेळायचा होता. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू ते कटवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकदा विधी घेतली गेली आणि त्याच एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करायचं होतं आणि धावबादचा शिकार पंचम वाडकर येईल त्या मैदानाच्या बाहेर. चांगली खेळी आतापर्यंत केली होती. थोडंसं इथे खराब आपल्याला कॉलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न तो इथे असफल ठरलाय. क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं असा धावबादचा शिकार होतो ना मैदानाच्या बाहेर इथे येताना पंचम वाडकर इथे पाहायला मिळालं. सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की ते
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे संकेत इथे पाहायला मिळतोय. एका अंकावरती आपल्याला 2 धक्के इथे लागताना पाहायला मिळाले आहेत. संकेतवरती इथे विश्वास दाखवला, त्या विश्वासावरती ते उभं राहणं गरजेचं आहे. अजून एका चेंडूचा खेळ. यावेळेला फक्त आणि फक्त चेंडूला इथे दिशा दाखवण्याचं केलेलं काम. एक धाव इथे घेतली जाते. बळचेत स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांचे ते खेळ संपला आणि 4 षटकांच्या केली सगळ्याची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. याच गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला विशाल इथे सचित्र पाहायला मिळेल. याचा पहिला चेंडू अवंतर दाबीने आपल्या गोलंदाजीला केली जाते सुरुवात. वाईट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या तब्बल 53 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. याच विशालच्या विरोधामध्ये आपल्याला ऋत्विक पाटील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला होता आणि त्याच विशालला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. याचा मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू इथे पानवरती जाऊन आदळलाय. येतो इथे डॉट हॅलो. बॉल. शौर्य स्पोर्ट्स संघाचे संघमालक सुनीलजी मोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. सुनीलजी मोरे. यस, यावेळेला स्ट्राईक इथे चेंज केली जाते. म्हणजेच काय तर धावबाचा शिकार होईल इथे संकेत. लागलेला धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर इथे तर आपल्याला संकेत पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू त्या अवांतर फेकला गेला. त्यानंतरचा दुसरा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती ते स्ट्राईक इथे चेंज केली गेली. धावबाचा शिकार इथे झालाय तोच म्हणजे ते संकेत. स्ट्राईक इथे स्वप्नील आपल्याकडे स्वतःकडे ठेवताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील इथे दाखल केलं जाणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रणय पाटील इथे येताना पाहायला मिळतोय. प्रणय पाटील वरती ते विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासावरती आता मात्र ते उभं राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते 5वं. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 53 अंकावरती आपण पाहतोय. 60 ते 65 धावांचा इथे इथून पुढे ते विचार केला जाईल. अजून यापुढे देखील 1 षटक आहे. निर्धारित 6 षटकाचे सामने आपण पाहतोय. स्ट्रायकिंग गेटवरती स्वप्नील, नॉन स्ट्रायकिंग गेटवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील येथे दाखल केलं गेलाय. गोलंदाजी स्ट्राईकवरती विशाल होतोय ते सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेने आडव्या बॅटने खेळलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक इथे तैरात आहे. त्याला भेदून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खूप काळ इथे मैदानाच्या आतमध्ये शांत होता. आता मात्र इथे हल्ला बोल इथे केला जातोय. धावांचं इथे डल्ला नक्कीच इथे मारला गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत आपण 57 अंकावरती पाहतोय. चांगली फलंदाजी आता मात्र स्वप्नीलच्या माध्यमातून केली जाते आणि याचसाठी इथे स्वतःकडे इथे स्ट्राईक घेतली गेली. विशाल आतापर्यंत या सामन्यामध्ये आपल्याला खूपच महागड्या ठरताना पाहायला मिळाला आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक विशालच्या माध्यमातून हाताळलं होतं. त्या देखील षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव्या चेंडूवरती घेतली जाते आणि याच एका धावेने धावसंख्या 58 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 वय ते प्रगती बेतावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. स्ट्रायकिंग गेटवरती प्रणय पाटील बॅट टुकरी ते आव्हान केलं जात आहे. इथे मात्र स्टेप आउट करून खेळायचा केलेला प्रयत्न. चेंडू इथे हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चेली ते घेतली जाईल. पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. म्हणजेच काय तर हा देखील गोलंदाज आपल्याला फेकी गोलंदाजी करताना इथे आदळताना पाहायला मिळालाय. पंचांचं इथे अचूक लक्ष तुमच्यावरती आहे.
आणि वेळोवेळी या सूचना तुम्हाला दिल्या जातील. विशाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा आपल्याला गोलंदाजी करताना दिसणार नाही आहे. म्हणजेच काय तर या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये ते बॅन केलं गेलंय गोलंदाजी करण्यासाठी. 9+2 टोटली चेडूवरती 3 धावा आणि याच आता 3 धावांनी संघाची धाव संख्या 61 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. धावांचं इथे उच्चांक गाठला जातोय. धावांचे डोंगर उभा केला जाईल. यस देव गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण मकरनला इथे पाहतोय. फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच फ्री हिटचा इथे फायदा घेणं प्रणय पाटील इथे गरजेचं आहे. इथे मात्र संधी चालून आली आहे. त्या संधीचे ते सोनं इथे करणं गरजेचं आहे. आता मात्र समोरच्या दिशेने बोटा फटका प्रणय पाटील याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. इथे मात्र झेल घेतला जातोय, परंतु इथे फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि याचा 2 धावांनी संघाची धावसंख्या 63 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली फलंदाजी इथे प्रणय पाटील आणि स्वप्नीलच्या माध्यमातून इथे केली गेली आहे. अजून एका चेंडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा मकरंद होईल इथे सज्ज. येस समोरच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला होता. स्ट्राईक येथे चेंज केली जाईल. म्हणजेच काय तर एकदा विधी घेतली जाते आहे. षटक क्रमांक संपले ते 5वं आणि 5 षटकाच्या अखेरीस सगळ्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ते बाकी आहे. तर यानंतर होणारा सामना असेल साई स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये आई भाकली स्पोर्ट्सच्या या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण तिसऱ्या सामन्याला देखील सुरुवात करून घेणार आहोत. याची आपण दखल घ्या. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला स्वराज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक कोडीतील दुसरा आणि संघाकडून शेवटचे 6 चेंडू म्हणजेच हाडामारीचा षटक इथे स्वराजच्या माध्यमातून फेकलं जाईल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा इथे खर्च केले होते आणि त्यानंतर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती स्वराज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणय पाटील. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने खेळला फटका डीपमधून क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मात्र एकच धाव घेतली जाईल आणि याच आता एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळते. तेच पडचे 65 या अंकावरती 70 ते 75 धावांचा इथून पुढे इथे विचार केला जाईल. स्ट्रायकिंग गेटवरती आपण स्वप्नीलला इथे पाहतोय. एखादा मोठा फटका स्वप्नीलच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पहिलं सत्र आपण इथे पाहतोय. यावेळेला मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र झेलबादचा इथे शिकार होताना पाहायला मिळाला. स्वप्नील लागलेला धक्का क्रमांक 3 मैदानाच्या इथे बाहेर यावं लागेला. राजलक्ष्मी स्पोर्ट्स या सगळ्याला इथे 3रा धक्का लागलाय. सलामीसाठी आलेला फलंदाज आता मात्र माघारी इथे परततोय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सुहेल उर्फ बंटी पाटील याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं आहे. निर्णायक अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. सुहेल पाटील याच्या बॅटबद्दल एका दुसरा मोठा फटका ती येणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 65 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वराज होईल इथे सज्ज. येणारा पुढचा चेंडू यावेळेला पायांना टार्गेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र खराब थ्रो इथे पाहायला मिळतोय. एकच धावे चेंडूवरती घेतली जाईल. स्ट्राईक इथे चेंज केली जाते. प्रणय पाटीलला स्ट्रायकिंग एंडवरती आणलं गेलंय. धावसंख्या 66 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे.
येस यावेळेला इथे योमिस आहिट म्हणजेच काय तर त्रिफळ चिदोतला पाहायला मिळतोय. तोच म्हणजे प्रणय पाटील लागलेला धक्का क्रमांक 14 यष्टी इथे उद्ध्वस्त केली गेली आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटमधील ते ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि त्यात तर धक्का क्रमांक 14 इथे लागलाय. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मंदार इथे तर पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती मंदार, नॉन स्ट्रायक एंडवरती आपण सोहेलला पाहतोय. आतापर्यंत चांगले षटक इथे स्वराजच्या माध्यमातून हाताळले गेले आहे. केवळ केवळ या षटकामध्ये 2च धाबा इथे खर्च केले जात आहेत. धाबसंख्येचा विचार केला तर धाबसंख्या आतापर्यंत 66 या अंकावरती आहे आणि या 2 चेंडूंवरती अजूनही 4 ते 5 धाबा इथे लगावणं गरजेचं आहे. 70 धाबांचे ते पल्ला इथे गाठायचा आहे आणि त्याच इराद्याने पहिल्यापासून इथे फलंदाजी केली गेली आहे. याचा वेगवान चेडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर बॉलचा होते इथे संपर्क, येतो इथे डट बॉल. निर्धाव चेडूची होते इथे सांगता. एका चेडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 2 गड्यांना इथे गारद करण्यात सफल ठरलाय. तोच म्हणजे स्वराज या षटकामध्ये ते प्रभावित केले. यस त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटर बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. षटक क्रमांक संपले ते 6व आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च करत 2 गड्यांना गारद केले. चला साई स्पोर्ट्स संघ एका लाईनमध्ये आपण मैदानाच्या बाहेर या. 67 धावांचा करायचा असणार इथे पाटला का तोच म्हणजे साई स्पोर्ट्स या संघाला. हॅलो, या ठिकाणी आपण आपल्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला वेतोशी गावचे सरपंच अरुणजी झोरे यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. वेतोशी गावचे सरपंच आणि आमचे मित्र अरुणजी झोरे क्रिकेटसाठी अतिशय हौशी असं हे व्यक्तिमत्व आहे. साई स्पोर्ट्स एक लाईन मध्ये यायचं. शिस्त म्हणजे शिस्त. वारंवार तुम्हाला ताकीद दिलेली आहे. या ठिकाणी सन्मान करतात ते प्रथमेशजी पाटील. ह्या वर्षी अरुण झोरे साहेबांना इथे आपला संघ दाखल करण्यासाठी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, परंतु आपण लिमिटेड संघ इथे आपण दाखल केले होते. पुढच्या वर्षी झोरे साहेब नक्की आपण तुमचा संघ इथे आपण दाखल करून घेणार आहोत. त्याचबरोबर आमचे सहकारी पप्पू शेठ गोरे यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी परत एकदा प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पप्पू शेठ गोरे यांचा सन्मान करायचा आहे. झोरे साहेब काढतो आम्ही. त्यानंतर दांड्याडोम गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे मित्र उमेशजी जाधव साहेब यांनी देखील आपल्या स्पर्धेला भेट दिलेली आहे, सदस्य भेट दिलेली आहे. त्यांचा सुद्धा आपण मंडळाच्या वतीने सन्मान करत आहोत. मी परत एकदा प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी उमेशजी जाधव यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत व सन्मान करायचं आहे. उमेशजी जाधव साहेबांचं देखील आम्हाला नेहमीच पाठबळ असतं आमच्या मंडळाला. कुठची स्पर्धा ही मान्यवरांच्या शिवाय पूर्ण होत नसते. मान्यवरांचं मार्गदर्शन तर यानंतर होणारा सामना असेल साई स्पोर्ट्स विरोधामध्ये आई महाकाली संघ. दोन्ही संघ आपण तयारीमध्ये राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेचच आपण तिसऱ्या सामन्याला इथे सुरुवात करून घेणार आहोत. याची आपण दखल घ्या.
चला सामन्याला स्पीडअप घ्या दोन्ही पंच याच्या पुढे दखल घ्यायची. यापुढे आपल्याला अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत. 67 धावांचा करायचे ते पाठलाग साई स्पोर्ट्स या संघाला. 66 धावांवरती मजल मारली आहे राजलक्ष्मी स्पोर्ट्स या संघाने. चांगली खेळी आपल्याला स्वप्नील लाडी ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऋत्विक पाटीलचा जर विचार केला तर वैयक्तिक 29 धावांची खेळी आपण ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून पाहिली आहे. या सामन्याला देखील सुरुवात केली जाईल. सलामीवीरांची जोडी बैदराच्या आतमध्ये बाकी स्ट्रायकिंग एंडवरती लक्ष पडतं. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला मकरंद पाहायला मिळेल तर गोलंदाजी ट्रॅकवरती पंचम वाडकर आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूची सातत्याने या पंचक्रोशीमध्ये चर्चा केली जाते. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. परफेक्ट स्टंप लाईनमध्ये ते गोलंदाजी केली जाते. पंचम वाडकर पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळाले आहे. आणि त्याच पहिल्या चेंडूवरती ते वैयक्तिक सगळंच खाते ते कोलत्याला लक्ष पण आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचे ते श्रीगणेशा केला जातोय. 67 धावांचा करायचा आहे पाठलाग. म्हणजेच काय तर पहिल्या षटकापासून इथे हाणामारी करावी लागेल. बोटे फटके ते पहिल्या षटकापासून इथे खेळणं गरजेचं आहे. पहिल्या षटक इथे पॉवर प्लेचं षटक इथे पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसरा पॉवर प्लेचं षटक हे आपण बॅटिंग पॉवर प्ले असेल ते 4 षटकांच्या आतमध्येच आपल्याला कंपल्सरी ते यूज करणं गरजेचं आहे. याची आपण सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये ते वारंवार इथे बदल केला जातोय. डावखुरी आताचा फलंदाज आपल्याला मकरंद येथे स्ट्रायकिंग गीडवरती पाहायला मिळेल. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला इथे गटवला जातोय. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम इथे केलं गेलं. एक धाव इथे घेतली जाते. एकेरी धावांवरती जास्त इथे विश्वास दाखवला गेला. धावसंख्या 2 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. फटका झालेली पाहायला मिळाला. चेंडू इथे शरीरावरती जाऊन आदळतोय. लेग बेसच्या स्वरूपात एकदा इथे खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती ते एकेरी धाव इथे घेतली गेली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका इथे खेळला गेला जात नाहीये. आणि त्यानंतर षटक क्रमांक पहिला आणि त्याच पहिल्या षटकातील जरी 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. लेफ्ट आर्म अराउंड विकेट खेळणार 5वा चेंडू. आता मात्र समोरच्या दिशेने खेळला आपल्याला अप्रतिम फटका लक्ष्मणच्या बॅट बद्दल तर पाहायला मिळतोय. चेंडू होतोय फरार सीमारेषा पार. येतो इथे या रोहित. दुसऱ्या सत्रातला पहिला चौकार. रोहित
फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतो इथे डड बॉल. चांगले षटक आपल्याला इथे पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये पंचवाडकर आपल्याला प्रभावित करताना पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त सबोच सकल 9 धावा इथे दिल्या जातील. बिनबाद 9 धावा या पहिल्या षटकाच्या किस यस पहिल्या षटकाच्या अखेर सगळ्याची धावसंख्या आपण 8 या अंकावरती पाहतोय. चुकीची ते दुरुस्ती केली गेली आहे. मेनबाद 8 धावा या पहिल्या षटकामध्ये लगावले गेले आहेत. अजूनही 5 षटकांचा खेळ इथून पुढे पैदराच्या आतमध्ये बाकी असेल. 67 धावांचा करायचा आहे पाठला का म्हणजेच काय तर अजूनही 59 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी बारकवरती आपण तेजसला इथे पाहतोय. व्यक्ती कुठतील पहिलं संघाकडून दुसरं षटक इथे तेजसच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे. स्ट्रायकिंग गेटवरती मकरंद नाश्ता गेटवरती लक्ष ते आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस होईल इथे सज्ज. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 डावे ते पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी लाजवाब फलंदाजी. धावांसाठी आता मात्र कमबॅक करावं लागेल. त्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने हलक्या आणि चेंडू इथे ड्राईव्ह केला गेला आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. शुभम पाटील चेंडू खाली येण्याचा करतोय ते प्रयत्न. सुमित पाटील तिथे आपल्याला सुमित मेस्त्री ते आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एकदा ती घेतली गेली आहे आणि याच एका दबीने धावसंख्या पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळते. तीच म्हणजे 16 या अंकावरती. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला लक्ष ते पाहायला मिळालं. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस लेफ्ट आर्म अराउंड विकेट. हिडर पुढचा चेंडू षटक क्रमांक 2 मार्ग असतं. यावेळेला बोटा फटका खेळायचा होता. बॅटची ती हलकीशी कडायला लागली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा तोपर्यंत तिथे धावून कंप्लीट केल्या जातील आणि याच आता 2 धावांनी सकटची धावसंख्या पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळेल. 30.18 या अंकावरती. विराट कोहली याचा जर्सी क्रमांक आपल्याला धावफलकावरती जोडताना पाहायला मिळालाय. शांताडी संयमाने केलेली सुरुवात आपण इथे पाहतोय दोन्ही फलंदाजांकडून. आतापर्यंत 18 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. यावेळेला बोटा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. बाईक स्वरूपात एक धाव इथे धावून किती कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळते. तेच म्हणजे 19 अंकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग गेटवरती आता मात्र आपल्याला मकरंद पाहायला मिळतोय आणि मकरंदच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार इथे येताना पाहायला मिळालाय आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी मकरंदला इथे करणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे. यावेळेला फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं केलेलं काम थोडंसं नैसर्गिक अडथळा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि त्यात एक अतिरिक्त धाव घेण्याचा केलेला प्रयत्न थोडंसं गशाळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपल्याला स्वप्नील नाराज असताना पाहायला मिळतोय. त्या नाराजीचं कारण आपल्याला पाहायला मिळालं वारंवारच्या दिलेल्या या समोरच्या सकल अतिरिक्त धावा आणि या कुठेतरी इथे रोखणं गरजेचं आहे.
साखळी पद्धतीच्या शब्दात प्रत्येक धावेला ते महत्त्व दिलं जातं, प्रत्येक विकेटला ते महत्त्व दिले जातं. त्याप्रमाणे तुम्हाला इथे गुण दिले जातात. ज्यावेळेला रन रेटचा इथे विचार केला जातो त्यावेळेला या सर्व गोष्टीच्या बाबी इथे लक्षात घेतल्या जातील. त्यावेळेला प्रत्येक खेळाडूला आपल्या इथे बेस्ट देणं मैदानाच्या आतमध्ये हे गरजेचं आहे. इथे मात्र एकच धावे चेंडूवरती आता मात्र घेतली जाते. षटक क्रमांक संपले ते दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या बेनबाद 22 अंकावरती आपण पाहतोय. आणलं गेलंय फलंदाज ऑनसेटच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तैरा त्याच्या डोक्याच्या वर टाटा बाय बाय करत चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पाटील याचा मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक पाहतोय तेच म्हणजे तिसरं प्रगतीवर खराब सुरुवात इथे केली होती त्यानंतर ते कमबॅक केला जातोय. यस यावेळेला मोठा फटका मकरेंच्या बॅट मधून आपल्याला इतर पाहायला मिळालाय. फटका तर इथे मोठा खेळला गेलाय. जागा इथे चुकीची निवडली गेली 2 धावा इथे घेतल्या जातील आणि त्यानंतर डिक्लेअर स्वरूपाच्या या 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. फटका इथे मोठा खेळला होता आणि परंतु इथे जागा इथे चुकीची निवडली गेली त्याचमुळे फक्त आणि फक्त 2 धावा या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या तब्बल पुढे जाऊन सरकते 30 अंकावरती.
पण एकदा ऋत्विक पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती होतोय ते सज्ज. षटक क्रमांक 30. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, त्याला इथे फसवून चेंडू केलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ऋत्विक पाटील याच्यावरती ते आक्रमण केले गेले. खराब गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. ऋत्विक पाटील याच्यावरती आक्रमण केले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका ऑनसेटच्या दिशेने ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मंदार तिथे आहे तैरात. 2 धावा ते रोखू शकत नाहीये. 2 धावा ते सगळ्याच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. धाव संख्या आपण 36 अंकावरती पाहतोय. 67 धावांचा करायचा पाठलाग आणि त्याचा 67 धावांच्या जवळ इथे येतोय. तोच म्हणजे साई स्पोर्ट्स संघ. चांगली फलंदाजी आतापर्यंत मकर आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळालंय. खराब चाललेली गोलंदाजी आपण पाहतोय राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाची. आता मात्र कमबॅक करावा लागेल. अकुट टप्पा इथे मेंटेन केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव इथे घेतली जाते आणि त्याच एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वारंवार इथे पाहायला मिळालंय. बुद्धिमान इथे खेळी केली जाते. एखादा मोठा फटका लगावल्यानंतर सिंगल डबल वरती इथे धावफलक किती वारंवार इथे सुरू ठेवले गेले. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या आता 38 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. साई स्पोर्ट्स संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये इतर पाहायला मिळालाय. 9/7 पर्यंत ते 38 धावा या धावफलकावरती जोडले गेले आहेत. यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. देखणं फटका आपल्याला मकरच्या बॅट पद्धतीने तर पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लाजबाब आपल्याला फलंदाजी इथे पाहायला मिळते. धावांची अजूनही गरज आहे. जर का मकरांचा विचार केला तर 14 चेंडूवरती 29 धावांची नाबाद खेळी आपल्याला करताना पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे ऋत्विक पाटीलने फलंदाजी केली होती त्याच प्रकारे आपल्याला मकरन आपल्या संघासाठी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा घेतलेला निर्णय बचत काय षटक क्रमांक 4 हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रणय पाटील याच्यावरती ते विश्वास दाखवलाय आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी प्रणय पाटीलच्या खांद्यावरती ते दिली गेली आहे. 18 चेंडूवरती 25 धावांची गरज. भलं मोठं टार्गेट ते सेट केलं होतं आणि त्याच धावांचा इथे पाठलाग करत असताना आतापर्यंत तिथे चांगली लढत इथे दिली गेली आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 42 अंकावरती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती लक्ष्मण घेणारा पहिला चेंडू. यस, मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलेला पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रणय पाटील याचं इथे स्वागत केलं गेलं. पहिला चेंडू आपल्याला फुल टॉस पाहायला मिळाला आणि त्याच फुल टॉस चेंडूचा घेतलेला पुरेपूर समाचार आणि त्यानंतर संघाची धावसंख्या 49 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतलं गेलंय. यस, त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला कटवण्याचा केलेला प्रयत्न फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. खराब थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला प्रणय पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र काय घडलंय
यस मिळतील या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा. टोटल या चेंडूवरती 5 धावा. एकदम इथे धावून कंप्लीट केली. वरती जाऊन पोहोचली आहे. राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाची ज्या प्रकारे ते फलंदाजी केली होती त्या प्रकारे ते गोलंदाजी होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा प्रणय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती होतोय ते सज्ज. येणारा पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळला पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत. तोपर्यंत इथे मिळतील 2 धावा. जे इथे डिस्टन्स इथे मिळणं या शेड्यूलला गरजेचं होतं ते इथे मिळालं नाहीये आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त 2च धावा या शेड्यूलवरती घेतल्या जातील. आणि याच 2 धावांनी धावत संख्या आता 58 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. 67 धावांचा करायचा आहे पाठलाग. पंचेस काय फक्त आणि फक्त आता 9 धावांची इथे गरज आहे. यस यावेळेला पुढचा चेंडू अराउंड कार्पेट केला फटका. एक धाव या शेड्यूलवरती घेतली जाईल. आणि याच एका धावेत आता धावसंख्या 59 या अंकावरती जाऊन पुढे सरकताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच वरची ते 4थं. यस यावेळेला गतीत परिवर्तन केले गेले. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यस यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळायचा होता. बॅटरी बॉलचा संपर्क इथे होत नाही. शेवटी क्रमांक 4 आणि 4 षटक मध्ये आपण खेळणारे 12 चेंडू आणि त्याच 12 चेंडूवरती फक्त आणि फक्त 8 धावांची ते गरज आहे. चांगली लढत साई स्पोर्ट्सचा संघ आपल्याला देताना पाहायला मिळाला. विशेष कौतुक इथे मकरंच केलं जाईल ज्या प्रकारे त्याने इथे फलंदाजी केली आहे. यावेळेला बोटा फटका इथे खेळायचा होता. थोडंसं ते फटका फसलाय. ऋत्विक पाटील चेंडू खाली येण्याचा करेल ते प्रयत्न घेतला जातोय ते चेल संपतोय ते लक्ष्मणचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक पहिला साई स्पोर्ट्सच्या संघाला आपण पाहतोय.
खेळी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विशालला इथे दाखल केलं जाईल. अजूनही 8 धावा दूर आपला संघ इथे आहे आणि त्याच 8 धावा इथे धावफलकावरती कंपल्सरी इथे जोडणं गरजेचं आहे, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पंचम मार्कर हे षटक किती महत्वपूर्ण ठरेल राजलक्ष्मी स्पोर्ट्सच्या संघासाठी. याचा इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण स्वराजले ते त्या ते प्रचिती दिली आहे. जसं पंचम हाल बेल आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी पार्कवरती पंचम होतोय ते सज्ज. आता फक्त साईड इथे चेंज केली आहे. लेफ्ट ओव्हर द विकेट. येणारा पुढचा चेंडू गतीत परिवर्तन केलं गेलं. चेंडू इथे पायांवरती जाऊन आदळलाय. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क चालला नाही आहे. लगातारचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक षटकार इथे लगेच लगवला आणि त्यानंतर इथे लगेच इथे कमबॅक केले गेले आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतरचा चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय ते पुढचे ते 5वं. यस यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने हलक्यात आणि चेंडूला कडवला गेला. एक धाव इथे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये करायचं होता आणि इथे मात्र धाव कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. प्रणय पाटील याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. व्यक्तीकडील दुसरं संघाकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूवरती एका धावेची गरज आहे. ऑनसेटच्या दिशेने हलक्यात चेंडूला कटवला. एक धाव इथे घेतली आणि सफल रन चेस साई स्पोर्ट्सचा संघ आपल्याला